हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल सुरभी शहा व्लॉग। तर महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये आम्ही सगळ्या महिला मिळून गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तर त्यामधली पहिली स्पर्धा होती चमचा गोली। तर मी पण पार्टिसिपेट केलं होता, मजा आली खूप दिवसानंतर। मतलब काहीतरी एक्साइटेड आणि स्पोर्टिंग स्पिरिट आली होती। तर सगळे खेळत होतो आम्ही। माझा 3रा नंबर आला होता, पण ते पण लढून झगडून मी ते नंबर घेतला होता। मग सेकंड गेम होता सॅक, म्हणजे बोरी रेस, म्हणजे जंप करून हुप हुप, म्हणजे जे जसं ससा नाही लवत काय तसा करून यायचं होतं, पण सगळे धावतच होते नेमके। तर ती वाली रेस होती। तर त्याच्यामध्ये स्नेहा वहिनी आहे आमची, रेड कलरचा जो ड्रेस घालून आहे त्या वहिनी जिंकल्या। तिला हायटेड आहेत ना, ते इतके जम्प करून ते पोहोचल्या शेवटी आणि त्या विन झाल्या। आम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं, थकल्या पण होत्या त्या खूप। मग थर्ड गेम होता म्युझिकल चेअर। तर म्युझिकल चेअरमध्ये मला तर खूप मजा आली, कारण की गाणं पण सुरू होतं आणि मी तर डान्स करत होती लिटरली, आणि एन्जॉय करत होते। सगळे महिला, म्हणजे हाच टाइम मिळतो त्यांना, म्हणजे घरचं सगळं आवरून थोडंसं एन्जॉय करायला या गेम खेळायला, म्हणजे थोडंसं माइंड फ्रेश होतो सगळं काही। तर महिला दिनाच्या निमित्ताने हेच आम्ही सेलिब्रेट केल्यासारखं केलं। महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्री होते, तर सगळेजण बिझी असल्यामुळे त्या दिवशी कोणी खेळलंच नाही, म्हणजे कोणी उपस्थितच नव्हतं। त्यामुळे आम्ही डिले करून मग त्याच्यानंतर ही स्पर्धा घेण्यात आली। नाही, ही स्पर्धा होती अलका आत्राम म्हणून आमच्या भाजपाच्या, म्हणजे आमच्या एरियामधले ते लीडर आहेत भाजपाच्या खूप मोठा, त्यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। उद्या पण आहे, तर आजसाठी गेमिंग होतं आणि उद्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहे। तर त्याचा व्लॉग मी उद्याला टाकणार, आणि हा व्लॉग एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला, म्हणजे सुरभी शहाच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी असे फन व्हिडिओज या काहीतरी डेली रुटीनचे व्हिडिओजच टाकत असते। माझं काही एवढं लॅविश लाईफ तर नाही आहे, बट जेही आहे मी एन्जॉय करते, तेच मला पण वाटते की तुम्ही लोकांनी पण एन्जॉय करावं, या बघावं की आमची लाईफ कशी आहे, म्हणजे मिडल क्लास झालं की गावातली। मला तर नेमकी खूपच आवडते मिडल क्लास लाईफ आणि गावातली लाईफ, कारण मला तर जावंच नाही वाटत गावातून, पण माझी वेळ येणार आहे गावातून जायची। बिकॉज एप्रिल महिन्यानंतर मला जायचं आहे कोलकात्याला हजबंडकडे। साई आणि मी जाणार। मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉन प्रेस करा।